सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा शहरामध्ये आपलं सर्वांचंच श्रद्धेचं जे स्थान आहे ते म्हणजे पोवई नाक्यावरचं आपलं शिवतीर्थ। आणि या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा टोपेवर हात ठेवलेला हा मला वाटतं भारतातला एकमेव असा वेगळा पुतळा या ठिकाणी आहे। अनेक वर्षापासून या परिसरात किंवा इथे येणाऱ्या शिवभक्तांची शिवप्रेमींची एक इच्छा होती की हा पुतळा आता सगळा जो परिसर इथला वाढलेला आहे या परिसराच्या मानानं आता हा पुतळा जो आहे हा छोटा दिसतोय, मोठा पुतळा इथं व्हावा याच पद्धतीचा पुतळा व्हावा ज्या याच्यामध्ये आता आहे। आणि त्याचं काम हे आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आता सुरू करतोय। हे अनिल सुतार, राम सुतारांचे चिरंजीव यांना आपण हे काम दिलंय। त्यांनी मॉडेल वगैरे तयार केले। आपण नगरपालिकेनं यासाठी 2.5 कोटीची तरतूद पण करून ठेवलेली आहे। आणि 19 फेब्रुवारीला हे शिवजयंतीच्या दिवशी इथं ज्यावेळेला संध्याकाळी आरती वगैरे सगळी आपली होईल त्यावेळेला आपण एक अधिकृत भूमिपूजनाचा कार्यक्रम पण या ठिकाणी येणार आहे की ज्याच्या माध्यमातून काम जे सुरू होईल। साधारण 25 फुटाचा हा पुतळा नवीन जो आहे याच पद्धतीनं तोपेवर हात ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण उभा करतोय। आणि त्याला असणारा लागणारा चौतरा वगैरे हे सगळं जे आहे सगळं दगडामध्ये जसं आता बाकीचं काम झालंय त्या पद्धतीनं दगडामध्ये करून त्याच्यावर हा साधारण 25 फुटाचा हा पुतळा जो आहे तो मोठा पुतळा इथं होईल अशा पद्धतीचं नियोजन हे आपण केलंय। लवकरच नगरपालिकेकडनं जे काही प्रशासकीय मंजुऱ्या, मान्यता, वर्क ऑर्डर्स वगैरे जे आहेत ते मान्य सुतार साहेबांना देऊन काम पुतळ्याचं जे आहे ते सुरू। तसंच आता हे जे आपण मॉडेल मान्य सुतार साहेबांनी केलंय त्याच्यामध्ये काही बदल त्यांनी स्वतः सुचवलेत। म्हणजे जे थोडे यामध्ये ह्या तलवार म्यान आहे त्यामुळं थोडं तलवार जी आहे ती म्यानातनं काढलेली आणि त्याचबरोबर तोफ जी आहे त्या तोफेला पण जे पूर्ण म्हणजे तोफेची मागची बाजू असती ती या तोफेला नाही आहे तर ती पण नवीन पुतळा जो आपण उभा करतोय त्या धरले म्हणजे थोडं अजून त्या पुतळ्याला एक भारदस्तपणा आणि एक काय म्हणायचं ॲग्रेसिव्हनेस जो पाहिजे तो त्या ह्याच्यातनं येणार आहे। त्यामुळं तशा पद्धतीनं पुतळ्याचं जे आहे ते मॉडेल आपण केलंय ते पण आम्ही मॉडेल किंवा जे त्यांनी आम्हाला व्हिडिओ दिलाय एकदा हे झालं की आम्ही ते पण सोशल मीडिया किंवा आपल्या पत्रकारांना पण हे देऊ म्हणजे लोकांना पण कळेल किंवा नवीन पुतळा जो होतोय तो कशा पद्धतीनं होतो। महाराज साहेब पुतळ्याच्या मजबूतीकरणासाठी काय विशेष नियोजन आहे? कारण खाली ग्रेड सेपरेटर आहे नाही, त्याला स्ट्रक्चरल जे सगळं लागणार ते आपण करतोय सुतार साहेबांकडनं आणि त्यांचं पण स्ट्रक्चरल जे काही आहे त्यांच्याकडनं। कारण आपल्याला सगळ्यांना आहे की मालवण मधला जो पुतळा पूर्वी उभा केला होता तो नंतर म्हणजे वादळामध्ये येतोय त्याच्यानंतर मान्य सुतार साहेबांच्या माध्यमातूनच नवीन तिथला पुतळा मालवणचा आपण PWDनं उभा केला आणि त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल सगळं जे आहे म्हणजे अगदी विंड टनल टेस्टिंग पासून आपण त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती याच्यातली आणि इथलं सुद्धा सर्व स्ट्रक्चरल ज्या गोष्टी आहेत
त्या नीटनेटक्या करून मगच पुतळा उभारला. एकूण 40 म्हणजे चबुतऱ्या सकट जर आपण पुतळा धरला तर एक 40 फुटाचा हा पुतळा पूर्ण जो आहे तो चबुतऱ्या सकट. आणि आपला हा जो जुना पुतळा आहे हा आपण शिफ्ट करताना म्हणजे इथनं आपल्याला हलवायला लागेल. काम सुरू झालं की या पुतळ्याला आपण अजिंक्यतारा किल्ल्यावर म्हणजे योग्य ठिकाणी तिथं चबुतरा वगैरे बांधून किल्ल्यावर आपण हा पुतळा तिथं परत नेऊन बसवणार. नाही अजून बैठका तर नाहीत, पण विषय आता परवा मला जे मीडियातून कळालं की राष्ट्रवादी काँग्रेसने काही त्यांचे इंटरव्ह्यू त्यांच्या पातळीवर घेतले होते. आज आमचे काल आणि आज आमची सुद्धा भारतीय जनता पार्टीचे इंटरव्ह्यू चालू आहे. त्याच्यानंतर काय याच्यावर चर्चा होती काय नाही हे बघून त्याच्यावर निर्णय होईल पुढं काय. आपण सांगितलं म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलं आहे, मग त्यावेळेला चर्चा होईल. पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला. कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे. निवडणूक आहेत, प्रत्येक पक्षाची ताकद आहे, भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब म्हणून सगळ्यांचीच आहे, मग काँग्रेस असेल सगळ्यांचं आपापलं आहे. त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे. आता याच्यामध्ये आज काय चर्चा होती, पालकमंत्र्यांनी काय बैठक बोलवली आहे त्याच्यामध्ये काय चर्चा होती काय नाही हे पुढं त्याच्यातनं निर्णय होईल. बाबा बैठकीला तुम्ही जाणार? हां आता दुपारी काय तर बैठक. आता मी खासदार साहेब उदयनराजे वगैरे आम्ही सगळे मला वाटतं आता इंटरव्ह्यूच्या वेळेला गोरे साहेब पण येणार आहेत, सगळेच आम्ही असणार. तिथं चर्चा होईल. मग त्याच्यातनं कुणी जायचं पक्षाच्या वतीनं भाजपच्या वतीनं ते थोडं आमच्या बैठकीत पण ठरवलं. जिल्ह्यात एक काल निर्णय झाला, एक बैठक झाली आणि दोघांनी आता 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन पुन्हा साताऱ्यात लढायचं आणि राष्ट्रवादीची ताकद पुन्हा प्रस्थापित करायची जिल्ह्यामध्ये. हा फरक काय पडेल आता विद्यमान, कारण का सगळं भाजपमय आहे आपल्या जिल्ह्यात सध्या तरी. बघा शेवटी कुणी एकत्र यावं न यावं म्हणजे ते प्रत्येकाचा त्यांचा निर्णय, आपण काय त्याच्यावर हे करू शकत नाही. पण आम्हाला भाजप म्हणून आम्ही केलेल्या कामावर विश्वास आहे, आमच्या राज्याच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास आहे. आत्ताच झालेल्या महानगरपालिकेतनं स्पष्ट संकेत आलेत की राज्यामध्ये म्हणजे मोदीजींचं नेतृत्व हे राज्यामध्ये पूर्णपणे मान्य आहे सगळ्यांना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे काही मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम चाललं आहे त्याचीही म्हणजे पोचपावती आहे. नगरपालिकेला पण हाच निकाल होता, नगरपालिकेला पण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं बहुमत मिळालं. त्यामुळे शेवटी आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे, आम्हाला समोरच्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. आम्ही काम जे केलं आहे, आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत आणि आम्हाला सगळ्यांना जे काम करण्याची संधी त्यांनी दिली आहे ह्याच्यावर आम्हाला विश्वास आहे. आणि जिल्ह्यातसुद्धा आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातले म्हणजे मतदार आता काय म्हणजे जिल्हा परिषदचे जे आपले आहेत ते सुद्धा आम्हाला पुढं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आम्हाला ताकद देतील ह्याची आम्हाला खात्री. जिल्हा परिषदेचं म्हणून आम्ही लढतोय, त्यामुळं असं काही कोणाचे नाही. शेवटी जो निर्णय नंतर होईल, आता रिझर्वेशनमधलं अध्यक्षपद आहे, जो निर्णय इलेक्शन झाल्यानंतर होईल तो अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळेला होईल. आज तर आमचं एकच आहे की पालकमंत्र्यांची आज बैठक झाल्यानंतर काय होईल, पण ते जरी समजा त्याच्यातनं काही तोडगा निघाला नाही निघाला की आमचं एक आहे की आम्हाला आमच्या भाजपच्या कामावर, आमच्या नेत्यांवर, मुख्यमंत्र्यांवर आणि जिल्ह्यात आम्ही जे काय सगळ्यांनी संघटना बांधली आहे, जे काय सगळ्यांनी या संघटना उभा करण्यामध्ये वेळ दिला आहे याचा आम्हाला विश्वास आहे की आम्हाला चांगलं यश जिल्हा परिषदमध्ये मिळू शकतं. थँक्यू.